संपूर्णपणे भारतीय ज्ञान प्रणालीवर उभं असलेलं आधुनिकातलं आधुनिक आणि जागतिक दर्जाचं विश्वविद्यापीठ उभं करण्याच्या या संकल्पाला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा असाव्यात। आता मी तुम्हा सर्वांना निशंकपणे आणि निसंकोचपणे विनंती करतो आहे की हे विश्वविद्यापीठ उभं करण्यासाठी तुम्हाला शक्य असलेली सर्वात उत्तम आर्थिक मदत आणि ती मुख्यतः देणगीच्या रूपात कृपया करावी। भारताच्या इतिहास आणि संस्कृतीचा जरा सुद्धा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना हे माहिती आहे की मुळी हजारो वर्ष हा भारत देश जगाच्या ज्ञानाचं केंद्र होता आणि मानवाच्या इतिहासातलं सर्वात प्राचीन विद्यापीठच आहे तक्षशिला विद्यापीठ। ते विश्वविख्यात नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला अशी जगातली एकाहून-एक महान विद्यापीठ इथे या देशात होती। ते जगाची केंद्र होती। जगाच्या कानाकोपऱ्यातनं एकाहून-एक बुद्धिमान व्यक्ती इथे शिकायला येत होत्या आणि ज्ञान घेऊन त्या आपापल्या देशात जाऊन आपापला देश, आपापली संस्कृती समृद्ध करत होत्या। दुर्दैवानी शतकानुशतक झालेली आक्रमणं, त्यातला विध्वंस, या काळामध्ये मुळी ही संस्कृती टिकवून ठेवणं, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स हाच होऊन बसला मूलभूत। आणि मग इंग्रजी आक्रमणाने तर आपल्याला आपलाच द्वेष करायला शिकवलं, आपल्याला आपलाच देश, संस्कृती ह्याबद्दल न्यूनगंड बाळगायला शिकवलं। त्यांनी आपल्यालाच आपल्या जातीपातींवर फोडून एकमेकाविरुद्ध लढायला शिकवलं। आमची सेल्फ इमेज, आत्मप्रतिमा जणू की नाही, आमचा सगळा देश, आमची संस्कृती, सगळी पराभवाचा इतिहास हे सगळं टाकावं आहे। हे खरं अजिबात नाही। ते जे तेजस्वी बीज या भारतीय संस्कृतीकडे आहे आणि त्याला काळानुसार नवे नवे धुमारे सुद्धा फुटतात। म्हणून आपलं स्वप्न आहे की त्या ज्या तक्षशिला, नालंदा आणि विश्वविख्यात विद्यापीठ एकेवेळी होती, तर आता आपल्याला केवळ ती एकेवेळी होतीवर थांबायचं नाही आहे। अशा त्या होत्या यापासनं प्रेरणा घेऊन आत्ता वर्तमान काळात पुन्हा एकदा अशी जागतिक दर्जाची आणि भारतीय विचारावर उभी असलेलं विद्यापीठ आता आपल्याला उभं करायचं। नव नालंदा, नवी तक्षशिला।